Next bit, atom size, mass and valency. From which experiment was it discovered that atoms have internal structure and when? तर विद्यार्थ्यांनो, ॲटम ज्याला आपण स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एव्हरी मॅटर असं म्हणतो, तर ॲटम हा इंडिव्हिजिबल असतो, पण तरी देखील ॲटमला सुद्धा इंटरनल स्ट्रक्चर असतं. असं केव्हा डिस्कवर झालं? तर सर जे थॉम्सन यांनी ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता आणि त्यासाठी त्यांनी कॅथोड रेज एक्सपेरिमेंट घडून आणला होता ॲटमवरती बंबार्ड करून, तर त्यावेळेस ॲटमला सुद्धा इंटरनल स्ट्रक्चर असतं हे आपल्याला समजून आलेलं होतं. सेकंड, व्हॉट आर द टू पार्ट्स ऑफ ॲन ॲटम अँड व्हॉट आर दे मेड अप ऑफ? तर विद्यार्थ्यांनो, ॲटमला सुद्धा दोन पार्ट असतात. एक असतो इंट्रा ॲटॉमिक पार्ट आणि दुसरा असतो एक्स्ट्रा ॲटॉमिक पार्ट. तर इंट्रा ॲटॉमिक पार्टमध्ये काय असतं की ॲटमच्या मध्ये एक न्यूक्लियस असतो आणि ॲटमभोवती या शेल्स असतात. तर अशा पद्धतीने ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन अँड न्यूट्रॉन हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात, ज्यामध्ये प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स, न्यूट्रॉन न्यूट्रल आणि जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्या ॲटमच्या भोवती आउटरमोस्ट शेलमध्ये फिरत असतात. We have learned that at the center of an atom is the nucleus and that there are moving electrons in the extranuclear part. The electrons are negatively charged elementary particles, while the elementary particles that make up the nucleus are positively charged proton and electrically neutral neutrons. Look at the image of an atom obtained with the field ion microscope. तर फील्ड आयन मायक्रोस्कोपमध्ये या इरिडियम ॲटमची इमेज ही आपल्याला या पद्धतीने दिसून येते. द साईज ऑफ ॲन ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. तर विथ द हेल्प ऑफ ॲटॉमिक रेडियस वी कॅन डिटरमाइन द साईज ऑफ ॲन ॲटम. द ॲटॉमिक रेडियस ऑफ ॲन आयसोलेटेड ॲटम इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. एखाद्या ॲटमची साईज ही ॲटॉमिक रेडियसवर डिपेंड असते आणि ॲटॉमिक रेडियस काय सांगते? द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट ऑर्बिटमधला जो डिस्टन्स आहे त्याला आपण ॲटॉमिक रेडियस असे म्हणतो. सो ॲज ॲटॉमिक रेडियस increases the atomic size also increases. Atomic radius is expressed in the nanometers. Approximate size of an atom. Atomic radius in meters. Example, 10 to the power minus 10 meters हायड्रोजन ॲटमची साईज आहे, 10 to the power minus 9 वॉटर मॉलिक्यूलची साईज आहे आणि 10 to the power minus 8 हिमोग्लोबिन मॉलिक्यूलची साईज आहे. Atoms are very tiny. Modern instruments like electron, field ion, scanning, tunneling microscope have the capacity to show the enlarged images of the atom. तर ॲटम हा व्हेरी स्मॉलेस्ट पार्टिकल आहे आणि ॲटमचं स्ट्रक्चर आपण इलेक्ट्रॉन, फील्ड आयन, स्कॅनिंग, टनेलिंग मायक्रोस्कोपद्वारे आपण त्याची इमेज, एनलार्ज्ड इमेज आपण समजून घेऊ शकतो. सो विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन, field ion and scanning tunneling microscope are useful for getting the enlarged images of the atom. त्या ॲटमला ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला कंपाऊंड किंवा सिम्पल मायक्रोस्कोपचा काही उपयोग होत नाही. त्यासाठी हाय पॉवर मायक्रोस्कोपचा वापर होतो, इलेक्ट्रॉन, फील्ड आयन और स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप. त्यानंतर पुढे काय सांगितलं की द ॲटॉमिक साईज डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट इन द ॲटम. एखाद्या ॲटमची ॲटॉमिक साईज इट डिपेंड्स ऑन दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट. तर ॲटमच्या भोवती, न्यूक्लियसच्या भोवती जेवढे इलेक्ट्रॉन ऑर्बिट प्रेझेंट असतात त्यावरती ॲटमची साईज ही डिपेंड असते. ग्रेटर द नंबर ऑफ ऑर्बिट्स लार्जर द साईज. जितके शेल वाढतात तेवढी ॲटमची साईज ही मोठी असते. फॉर एक्झाम्पल, ॲन ॲटम ऑफ पोटॅशियम इज बिगर दॅन ॲन ॲटम ऑफ दी सोडियम. If the two atoms have same outermost orbit, then the atom having larger number of electrons in the outermost orbit is smaller than the one having fewer electrons in the same outermost orbit. समजा दोन ॲटम आपण कन्सिडर केले तर ज्या ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जास्त इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे दोन ॲटम आहे आणि दोन ॲटममध्ये जे सेम नंबर ऑफ शेल असतील परंतु नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे डिफरंट असतील, ज्या ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लार्जर असतात त्याची ॲटॉमिक रेडियस ही कमी असते आणि त्यामुळे तो साईजने लहान असतो. फॉर एक्झाम्पल, ॲन ॲटम ऑफ मॅग्नेशियम इज स्मॉलर दॅन ॲन ॲटम ऑफ सोडियम. तर सोडियमच्या
ॲटमपेक्षा मॅग्नेशियमचा ॲटम हा स्मॉल असतो. कशामुळे? बिकॉज सोडियम अँड मॅग्नेशियम बोथ दीज ॲटम्स आर हॅव्हिंग सेम नंबर ऑफ ऑर्बिट, टू ऑर्बिट्स आर देअर. तर सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये सिंगल इलेक्ट्रॉन असतो आणि मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. ॲज द नंबर ऑफ ॲटम्स in the magnesium atom is more than that of the sodium atom, so that the sodium atom is having atomic size larger than the magnesium.